तुझ्यापासून दूर जायचं कामच नाही, याला म्हणा ती सेवेशी शरीरे लोन केले. आई वडिलांची सेवा घडणं हे मुलासाठी महत्वाचं कार्य आहे. पुत्र शब्दाच्या व्याख्येत बसण्यासाठी उपनिषदकार सांगतात 3 गोष्टी पुत्राने पाळल्या तर तो पुत्र व्याख्येत परिपूर्ण बसतो. 3 गोष्टी आहेत. आई वडील जिवंत आहे तोपर्यंत त्यांचा शब्द ओलांडू नका, म्हणजे त्यांच्या शब्दानुसार वागा, हा पहिला नियम. दुसरा नियम पुत्र व्याख्येत बसण्यासाठी ते ज्या तिथीला गेले त्या तिथीला प्रतिवर्षी त्यांचं स्मरण करून आपल्या कुवतीनुसार आपण अन्नदान करा, ज्याला पितृजीव घालणं म्हणतात. आणि तिसरी गोष्ट, जीवनात कधीतरी आई वडिलांच्या नावाने गयेला जाऊन पिंडदान करा. या 3 गोष्टी केल्या तर पुत्र व्याख्येमध्ये आपण परिपूर्ण बसतोय. असा पुत्र असतो तेव्हा आई वडिलांच्या नंतर आपलं कर्तव्य आहे. ते कर्तव्य पार पाडणं महत्वाचं. अनंत उपकार माता पित्याने आपल्यावर केलेले आहे. एक वाक्य लक्षात ठेवा, हृदयावर करून ठेवण्यासारखं आहे. देवाची भक्ती करून आई वडील मिळतील याची गॅरंटी नाही. काय? देवाची भजन सेवा भक्ती करून आई वडील मिळतील याची गॅरंटी नाही, पण आई वडिलांची सेवा केल्यानंतर देव मिळतो हे कन्फर्म आहे, निश्चित आहे. नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुराशी आले, फक्त पुंडलिके देखिले उभे केले विठीवरी. पुंडलिकाने माता पित्याची सेवा केली, त्याचा परिणाम देव भेटला. म्हणून देव भेटल्यानंतर आई वडील भेटतील याची गॅरंटी नाही, पण आई वडील भेटल्यानंतर देव मिळतो हे निश्चित आहे, यामध्ये संशय नाही. याला हे उदाहरण आहे. असे आई वडील त्यांचे उपकार आपल्यावर अनंत उपकार आहे. त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी जिवंतपणे तर त्यांची सेवा कराच करा, पण ते गेल्यानंतर धर्मविधीने सांगितलेले जे काही नियम आहे, जे विधी आहे, ते विधी केले पाहिजे. त्यातला हा आजचा हा गंधमुक्तीचा 13व्याचा विधी आहे. शास्त्र आणि परंपरा सांगतात त्यानुसार हे 13व्याचा विधी केला जातो, गंधमुक्तीचा विधी केला जातो. कारण परंपरा व्यक्ती गेल्यानंतर 10 दिवस असतात, ते 10 दिवस अर्थात 13 दिवस सुतक असतात. सुतक हे 3 जणांना असतं. 3 जणांना सुतक आहे. या आयरे परिवारातली मुलगी जर बाहेरच्या परिवारात गेली असेल आणि वडील गेल्यानंतर जर ती वडिलांच्या विधीला आली वारल्यानंतर, तर तिलाही सुतक असतं. भावबंधांना सुतक असतं आणि मुलांना सुतक असतं. या 3 जणांना सुतक आहे. पण 3घांचं सुतक कसं आहे? बाहेर पळत गेलेली मुलगी वडिलांच्या आणि अंत्यविधीला आल्यानंतर विधी झाला, तिने स्नान केलं की तिचं सुतक नष्ट झालं, मुलीचं सुतक. भावबंधांचं सुतक आहे 13व्या दिवशी नष्ट होतं. 13व्या दिवशी आज गंधमुक्ती झाली, भावकीतलं सुतक नष्ट झालं. पण मुलांचं जे सुतक आहे ते 1 दिवसात नाही, 13 दिवसात नाही, महिन्यात नाही, तर वर्ष श्राद्ध झाल्याशिवाय ते पूर्ण सुतक नष्ट होत नाही. म्हणून विधी सांगतात काळानुसार बदल झालाय, कोणाला वेळ नाही आणि सर्व गोष्टी बदलल्या, पण तरीही शास्त्र सांगतंय की 1 वर्ष झाल्यानंतरच आणि त्या मुलाचं सुतक भेटतं. कारण वर्षभरात त्याने नवीन कपडे वापरायचे नसतात, त्या घरात सकाम कर्म करण्याकरता मुहूर्त नसतो, असं त्या घरामध्ये करावं लागतं. 1 वर्ष आणि वडील गेल्यानंतर मुलाने काहीतरी त्यांच्यावरचं प्रेम म्हणून एखादी गोष्ट आणि त्याग करावं लागते. आपल्याकडे करतात त्या, कोणी दूध आहे, कोणी एखादा पदार्थ खाण्याचा, कोणी काय वस्तू सोडतात आणि त्याग करतात त्यांचे प्रेम म्हणून ते व्यक्त केलं जातं. तेव्हा 13व्या दिवसानंतर भाऊकीचं सुतक नष्ट होतं, पण जे मुलांचं जे सुतक आहे खऱ्या दृष्टीने ते 1 वर्ष झाल्यानंतरच नष्ट होतं. पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध झाल्यानंतर नष्ट होतं. असा हा विधी आहे. त्या विधीला अनुसरून, या नियमाला अनुसरून आजचा हा विधी या ठिकाणी होत आहे. 13 दिवसापूर्वी आणि कैलासवासी गुलाब भाऊंना भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला जावं लागलं. जीवनामध्ये काबाड कष्ट केले, समाजामध्ये प्रतिष्ठा निर्माण केली, कष्ट केले, स्वकर्म करत आणि प्रतिष्ठित आणि पणा निर्माण करून जगामध्ये नाव लौकिक केलं. मोठं कुटुंब, 4 भाऊ 5 बहिणी, असा मोठा परिवार. उच्च शिक्षित होते जुन्या काळामध्ये, चांगलं शिक्षण घेतलेले सर्व काही. पण असा या लोकांचं प्रारब्ध संपलं की प्रत्येकाला जायचं आहे. मृत्यू कोणालाही या ठिकाणी थांबता येत नाही, प्रत्येकाला जायचं आहे. कारण मृत्यू शब्दाचं चिंतनच असं आहे. मरण कशाला म्हणतात? मृत्यूच्या अनेक व्याख्या आहेत. गीतेमध्ये भगवान सांगतात संभावित असे 4 कीर्तीर मरणात अतिरिक्त. एखाद्या प्रतिष्ठित समाजात नाव असलेल्या माणसाचा त्या समाजामध्ये अपमान करणं म्हणजे हा मृत्यू बोललं आहे. मरण कशाला म्हणतात? जुने कपडे झाल्यानंतर टाकून देणं आणि नवीन कपडे आनंदाने परिधान करणं, ही जशी प्रक्रिया आहे तसं हा जीव चैतन्य, हा आत्मा जुनं शरीर टाकतो आणि नवीन शरीर धारण करतो. या प्रक्रियेला म्हणतात मृत्यू. वासांश जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय राण अन्यानि संयाति नवानि दिही. जैसे जीर्ण वस्त्र सांडिले नूतन तरी वेढिले, तैसे ध्यान तराते स्वीकारिले चैतन्यनाथे. याला मृत्यू बोललेलं आहे.
मृत्यू काय आहे? मृत्यू म्हणजे सूक्ष्म देहाचा, स्थूल देहाचा, लिंग देहाचा आणि त्या ठिकाणी एकमेकाचा ताटातूट होणं, दोघांपासून एकमेक दूर होणं, याला म्हणावं मृत्यू. स्थूल देह आणि सूक्ष्म देह याचा मृत्यू आहे. मृत्यू म्हणजे काय? जीवनामध्ये आपण जे चांगलं वाईट केलं त्याचा हिशेब देण्याचा दिवस, परीक्षेचा दिवस म्हणजे मृत्यू असं बोललंय. डोंगरी मालक म्हणायचे, जीवन में आपने जो भला बुरा किया उसी का हिसाब देने का शुभ दिन, शुभ घडी यानी मृत्यू है. त्याला मृत्यू म्हणतात. मृत्यू व्यास महर्षी एका श्लोकामध्ये मृत्यू कशाला म्हणतात? 5 जण मेल्याप्रमाणे व्यास महर्षी सांगतात, जीवन तो वृत्तांचे व्यासेन परिकीर्तितः दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्य सेवक. जिवंत असून मेल्यासारखा आहे. दरिद्रो अत्यंत गरीब मनुष्य जिवंत असून मेल्यासारखा आहे. व्याधितो रोगाने ग्रस्त झालेला मनुष्य, आजारी मनुष्य, ज्याच्या शरीराची सेवा स्वतःकडून होतच नाही, दुसऱ्याकडून करून घेतली जाते, तो जिवंत असून मेल्यासारखा आहे. प्रवासी दररोज प्रवास करणारा जिवंत असून मेल्यानंतर. नित्य सेवक हा दुसऱ्याचा सेवक, तो किती लाखाची पण नोकरी असेल तरी तो ताब्यात आहे, जिवंत असून मेल्यासारखा आहे. जिवंत मृत पंच व्यासेन परिकीर्ता दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्य सेवका, जिवंत असून मेल्यासारखा मृत्यू आहे. मृत्यू काय याचं चिंतन करणं. मृत्यू म्हणजे निसर्ग आहे. मृत्यू म्हणजे बदल आहे. मृत्यू म्हणजे कंटाळवाणं जीवन संपवून आणि नवीन जीवनाकडे वाटचाल करणं, याला मृत्यू बोललं जातं. मृत्यू काय आहे? मृत्यू हा निसर्ग आहे. मृत्यू ही प्रकृती आहे. मृत्यू ही प्रकृती आहे, निसर्ग आहे. त्या प्रकृतीला आपण मृत्यूला समजून घेणं याला म्हणतात संस्कृती. आणि मला मरणच येऊ नये, मी मरूच नाही या विचाराने राहणं याला म्हणा विकृती. प्रकृती, विकृती आणि संस्कृती. माणसं प्रकृती आहे. भूक लागल्यानंतर जेवण करणं प्रकृती आहे. एखादा दारात आलेला अतिथी असेल, भिकारी असेल, त्याच्या ताटामध्ये 2 घास देणं ही आपली संस्कृती आहे. पण दुसऱ्याच्याही ताटातला आपल्या ताटात ओरबडून घेणं ही विकृती आहे. तसं मृत्यू येणं ही शरीराला प्रकृती आहे. मृत्यूला समजावून घेणं ही संस्कृती आहे. मी मरणारच नाही, मरूच नाही या विचाराने जगात वावरणं याला म्हणतात विकृती. असे बरेच विकृत होऊन गेले. अर्वाचीन प्राचीन काळात विकृत होऊन गेले. त्यांची यादी बघा. रावण विकृत मनाचा, कंस विकृत मनाचा, शिशुपाल विकृत मनाचा. हे म्हणायचे आम्ही मरणारच नाही. हिरण्यकश्यप विकृत मनाचा. हे विकृत मनाची माणसं आहेत. ते तेव्हाच्या होऊन गेले, अर्वाचीन काळात होऊन गेला. एक जागतिक लेवलचा पॉप सिंगर झाला, त्याचं नाव मायकल जॅक्सन. चरित्र वाचा. विकृत मनाचा. संपत्ती होती, सत्ता होती, सर्व होतं. तो काळ्या रंगाचा होता. आणि अमेरिकेमध्ये राहत असताना तिकडे आपल्याकडे जसं जातीय व्यवस्था आहे, तिकडे वर्ण व्यवस्था आहे, काळे आणि गोरे. म्हणून तिकडच्या पार्लमेंटला हाऊसला नाव काय? व्हाईट हाऊस. त्याने काळा असल्यामुळे गोरं होण्याकरता पूर्ण शरीरावर प्लास्टिक सर्जरी केली होती. आणि कायम प्लास्टिक सर्जरी केली, पेन किलर घे, अँटीबायोटिक हे सर्व असं करत असताना शरीर फक्त दिसायचं. एवढा श्रीमंत होता, एवढं त्याला विचार होता की 150 वर्ष जगणार, मरणारच नाही या विचाराने राहतो. विकृत विचार. 150 वर्ष मरणार नाही. त्याच्यासाठी जेवण लॅबमध्ये चेक केलं जायचं, मग त्याला जेवण दिलं जायचं. 12 MD डॉक्टरची टीम 24 तास त्याच्या निगराणीमध्ये होती. काही असे डोनर जवळ ठेवले होते. जर किडनी फेल झाली तर किडनी देणारा डोनर तयारच आहे. असे डोनर ठेवले. संपत्ती होती, सत्ता होती, ऐश्वर होतं, सर्व होतं. पण तरीही तो 100 वर्ष सुद्धा जगू शकला नाही. का? विकृतपणा चालत नाही. विकृत मनाची माणसं आहे. या सृष्टीमध्ये भगवंताने सृष्टी निर्माण केली. इथं विकृत मनाने जर आपण काही सृष्टीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करा तर शक्य नाही. तुमचं माझं जाऊ द्या, रावणाचा विचार करा. रावणाचं धड कोसळलं. निकराचा बाण प्रभूने मारला, रावणाचं धड कोसळलं. आणि लक्ष्मणजीला रामप्रभू सांगतात, जा लक्ष्मणा, रावणाकडे जगासाठी चांगला संदेश घेऊन ये. लक्ष्मणजी जात नाही. पुन्हा प्रभू सांगताना लक्ष्मणा जा. लक्ष्मणजी जात नाही. शेवटी रामप्रभू सांगताना लक्ष्मणा का जात नाही? लक्ष्मणजी सांगता, भैया या रावणाकडे चांगलं काय मिळणार आहे? याने आदरणीय सीतामाईकडे वाईट नजरेने पाहिलंय, याने पुण्य करणाऱ्यांना त्रास दिलाय, याच्याकडे चांगलं काय मिळणार आहे? रामप्रभू सांगता, लक्ष्मणा अरे माझा आदेश आहे, जा. माणूस कितीही दुर्गुणी असला तर आपण दुर्गुण शोधणं, एखादा सद्गुण शोधण्याचा प्रयत्न करावा. जगामध्ये दुर्गुणग्राही नसावं, सद्गुणग्राही असावं. आपण जर दुर्गुण शोधत बसलो, समोरच्या व्यक्तीतले दुर्गुण शोधत बसलो, एखादा दुर्गुण आपल्याला लागेल, आपलं अकल्याण होईल. पण समोरच्या व्यक्तीतले दुर्गुण न बघता एखादा सद्गुण शोधू लागलो तर सद्गुण आपल्याला मिळाला तर आपलं कल्याण होईल. एखादा दुर्गुणग्राही नसावं, सद्गुणग्राही असावं. जा लक्ष्मणा जा. लक्ष्मण जे गेले,
रावणाने किलकिले डोळे करून पाहिलं आणि लक्ष्मणजीला सांगता का, हो एवढे माझे हाल होतात तरी तुमचं पोट भरलेलं दिसत नाही, अजून किती हाल व्हायचे बाकी बघा. तेव्हा लक्ष्मणजी सांगतो, नाही राजे, मला भगवंताने तुमच्याकडे पाठवलंय, प्रभूने पाठवलंय, जगासाठी तुम्ही चांगला काही संदेश द्या. तेव्हा रावणाने जाता जाता संदेश दिलाय, मी जगाला हे सांगू शकतोय की मी एवढा सत्ताधारी रावण, एवढा बलवान रावण, एवढा विद्वान रावण असताना सर्व काही आणि माझ्याकडे होतं, कसलीच कमतरता माझ्याकडे नाही. श्रीमंत रावण होता. रावण कसा होता? श्रीमंत होता. आता नावाची श्रीमंत आहे, पण रावणा इतका श्रीमंत आपल्याला पुराणामध्ये अजून बघायला मिळत नाही. एवढा श्रीमंत रावण होता. श्रीमंत, त्याच्याकडे सर्व आहे. श्रीमंत म्हणजे काय? श्रीमंत शब्दाला इंग्लिश मध्ये बोलतात रिच. रिच शब्दाचा RICH, या 4 गोष्टी ज्याच्याकडे विपुल प्रमाणात आहे त्याला श्रीमंत बोलतात. R means relation, I means income, she means character, S means health. सर्वही गोष्टी त्याच्याकडे विपुल प्रमाणात आहे. तो श्रीमंत बोलतात. रावण श्रीमंत होता. संपत्ती होती, संबंध होते, शरीर होतं, सर्व काही रावणाकडे, काहीच कमी नाही, सर्व काही रावणाकडे. तो रावण सांगतो, एवढं असतानाही देवाच्या सृष्टीच्या नियमाच्या विरुद्ध मी आणि विकृत मनाने करण्याचा प्रयत्न केला. सोन्याला सुगंध आणील प्रयत्न केला, नाही झालं. समुद्राला गोड करेल पाण्याला, नाही झालं. आकाशाला शिडी लावे स्वर्गात जाण्याकरता, नाही झालं. का? भगवंताच्या सृष्टीमध्ये आपण प्रकृतीमध्ये विकृत मनाने जर काही बदल करण्याचा प्रयत्न करा तर ते शक्य नाहीये. हो, तसं जन्माला आलेला माणूस एक नाही दिवस मरणारा ही प्रकृती. काय? जन्माला आलेला मरणारा, आएगा सो जाएगा, राधा रंग फकीर. किंवा गीतेमध्ये बोललाय, हो जो जन्माला आला उपजे ते नाशे. ज्याचं प्रोडक्शन आहे, ज्याची निर्मिती आहे, त्याचा एंड आहे, त्याचा लय आहे, ठरलेला आहे. मग दिसतं जेवढं दिसतं, उपजे म्हणजे जेवढं निर्माण झालं, काही पण जे दिसेल डोळ्याने ते सर्व एक नाही ते संपुष्टात येणार आहे. येत नाही उरो आली अवतार, येर ते पामर जीव किती. सर्वजण जाणार, इथं कोणीच राहणार नाही, सर्वजण जाणार आहे. उपजणार आहे ते जर संपणार असेल तर आपलं शरीरही निर्माण झालेलं आहे, मग आपणही कधीतरी जाणार आहे. पण मी जाणारच नाही, मरूच नाही या विचाराने राहणं याला म्हणतात विकृती. माणसाने विकृती नसावं, विकृत नसावं, तर माणसाने संस्कृतपणाने जगावं. म्हणजे काय? मरण येणं विकृती आहे, पण मरणाला समजून घेणं ही संस्कृती आहे. आणि आमच्या साधू संतांनी, सज्जनांनी, महात्म्यांनी मरण ही संस्कृती केलेली आहे. कशी संस्कृती केली? त्यांचे अनुभव आहे, त्यांनी मरणाला जाणलं. वाक्य लक्षात ठेवा, जो मरणाला जाणतो तो मरणाला घाबरत नाही, आणि जो मरणाला जाणत नाही तो घाबरल्याशिवाय राहत नाही. उदाहरण बघा, घरामध्ये छोटस बाळ आहे, ते बाळ रडतंय, सारखं आईला त्रास देत. बराच वेळ झाला आई त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते, सारखं रडतंय. शेवटी आई शेवटचा उपाय रामबाण इलाज वापरते, बाळा गप्प बस, नाहीतर तुला बागुलबुवाला बोलवेल. काय बोलले? बागुलबुवाला बोलवेल. बागुलबुवाचं नाव काढलं की बाळ गप्प राहतं, हलू नये, चालू नये, सैरावैर शांत. मी आपल्याला विचारतो, बाळ बागुलबुवाचं नाव काढलेलं बाळ शांत होतं, स्तब्ध होतं, स्थिर होतं. बाळ शांत होतं, पण आई शांत राहते का? आई काम करतेच ना, आई बोलतेच ना. मग का? त्याचं कारण बाळाला बागुलबुवा माहिती नाही, त्याने जाणलं नाही. बागुलबुवा म्हटलं की बाळ घाबरतं. आईला माहिती बागुलबुवा काय आहे, त्यामुळे आई घाबरत नाही. तसं मरण ज्यांनी जाणलं नाही ते मरण शब्द उच्चारता की घाबरल्याशिवाय राहत नाही. पण ज्यांनी मरणाला समजून घेतलं, जाणून घेतलं, ते सांगता मरण माझे मरून गेले, मज केले अमर, अमर हा खरे की पहा खोटे. हे ज्यांनी जाणलंय ते श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान सांगता, बाबा हो हे जाणार आहे, जातस्य हे ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य तस्माद परिहार्यते न तुम शोची तुमर्षी. शोक करू नका, अरे उपजे ते नासे. ज्यांनी जाणलं त्यांचे उपकार आहे, शेवट तो भला माझा प्रभू गोड झाला. हे त्यांनी मरणाला जाणलाय. मृत्यूला आपण घाबरतोय. बघा, कोणालाही मरण आवडत नाही. आवडतं का? मरण चांगलंय का वाईट आहे? बोला. चला जाऊ द्या, बाकीचा विषय राहू द्या. मरण चांगलंय का वाईट आहे? बोला. हा, मंडपमध्ये आहे तोपर्यंत मी पण बोलेल चांगलंय. तुम्ही तर बोलता त्यात काय, मी पण बोलेल मंडपमध्ये आहे तोपर्यंत चांगलं आहे. पण एकदा मंडपच्या बाहेर चला रस्त्यावर, एखाद्याने सहज बोलल्या मर, ते दगड उचलतो, कुणाला मर बोलतो, अवस्था आहे. मी बोलतो असं नाही, ज्ञानोबराचे शब्द आहे, अगा मर हा बोलणं सहाती. ज्ञानोबराचा मरण शब्द उच्चारला माणसं आणि सहन करत नाही. वास्तविक पाहिलं मरण चांगलं का वाईट याचा विचार आपण थोडासा विचार करा. मी आपल्याला 30 वर्ष मागे घेऊन जातो विचाराने, 30-35 वर्ष. चला विचाराने मागे बसल्या बसल्या विचार करा. आठवा, 35 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी देवाने मरणाचा दर आहे तसाच ठेवला, पण जन्मनाचा दर वाढवा.
जन्मणारे थोडे जास्त जन्मू लागले, त्याच्या तुलनेमध्ये थोडे मरणारे कमी मरू लागले. तफावत झाली 30 वर्षापूर्वी. आणि 30 वर्षापूर्वी बघा जी घरं असायची ती अशी सिमेंटची घरं नव्हती जास्त. 30-35 वर्षापूर्वी विटा मातीची घरं, त्याला मातीने सारवायचं पोचारायचं ती घरं होती, पुडा मातीची घरं, बरोबर आहे. आणि त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये सरकारी आणि आरोग्य विभागातले काही शिपाई यायचे, अधिकारी यायचे, शिपाई यायचे आणि फवारणी करायचे गावामध्ये, बरोबर की नाही. तो असा चरवीसारखा पंप असायचा आणि ती बादल्या ते फवारणी करायचे. घराला कलर द्यायचं कामच नव्हतं, तेव्हा कलरच नव्हता, पूर्ण चुन्यासारखं पांढरं होऊन जायचं. कोणती पावडर असायची? बेशी पावडर, डीडीटी पावडर, बेशी पावडर असेल, पूर्ण फवारलं जायचं घर त्या काळामध्ये. 30 वर्षापूर्वीच डोळ्यापुढे आणा. 30 वर्षापूर्वी घर फवारली जायची, पांढरा कलर लागायचा आणि काही लिहायचं असले तर तेव्हा ऑइल पेंट नसायचा, मग गेरू असायचा, बरोबर आहे. गेरूने चौकट काढायची, लिहायची. तर 30 वर्षापूर्वी देवाने मरणाचा दर तसाच ठेवला आणि जन्माचा वाढवला. मरणाचा कमी, जन्मणारे थोडे मरणाऱ्यापेक्षा थोडे जास्त जन्मू लागले. 30 वर्षापूर्वी भिंतीवर चित्र काढलं जायचं, नवरा बायको हातात हात घेऊन असायचे, त्यांच्या हातामध्ये 3 मुलं असायचे आणि बाजूला लिहिलेलं असायचं हम दो हमारे 3. 30 वर्षापूर्वीच बघा, आठवत नाही होतं की नव्हतं. पण थोडा देवाने मरणाचा दर कमी केला आणि जन्माचा वाढवला. मरणाऱ्याच्या तुलनेत जन्मणारे थोडे जास्त जन्मू लागले. त्याचा परिणाम 10 वर्ष अलीकडे या, म्हणजे इथून मागच्या 20 वर्ष, इथून मागच्या 20 वर्षापूर्वी पती पत्नी हातात हात घेऊन तसेच आहे. त्यांच्या हातात त्या 3 मुलापैकी 1 मुलगा कमी झालाय बघा, हम दो हमारे 2. 20 वर्षापूर्वी आठवतं. अजून थोडस आपण 10 वर्ष अलीकडे या, म्हणजे आजपासून मागच्या 10 वर्षापर्यंत देवाने मरणाचा दर तसाच ठेवला, जन्माचा वाढवला. त्याचा परिणाम इथून मागे 10 वर्षात आजपर्यंत पती पत्नी हातात हात देऊन तसे चित्र आहे. पाठीमागे 2 मुलापैकी एक कमी झालंय. राहिलं काय? हम दो हमारा 1, बरोबर आहे का? इथून मागे 10 वर्षात आजपर्यंत काय? हम दो हमारा 1. आता बसल्या बसल्या पुढच्या 10 वर्षाचा विचार करून बघा. देवाने मरणाचा दर असाच ठेवला, जन्माचा वाढवला, तर पती पत्नी हातात हात देऊन तसेच राहतील. त्यांच्या हातातलं एक कट झालेलं असेल, हम दो हमारे पीछे कुछ नाही, सिर्फ विठोबा रखना. विचार करा, थोडासा मरणाचा दर कमी झाला, जन्माचा वाढला, तर कोणतंही सरकार येऊ द्या, लोकांची ओरड आहे आमच्यापर्यंत योजना पोहोचलीच नाही हो. त्याचं कारण काय? त्याचं कारण लोकसंख्या वाढीचं दुखणं. थोडीशी लोकसंख्या वाढली तर ही अवस्था झाली. तर माणसं मेलीच नसती तर काय झालं असतं? आपले वडील खाटेवरच पडून असते घरामध्ये, आपले आजोबा वस्त्रीमध्ये असते, आपले पंजोबा कुठेतरी बांधावर धावावर असते, आपले खापर पंजोबा कुठेतरी बाजूला असते. 10-20 पिढ्या जर संपल्याच नसत्या तर घरातच काय पण हायवेला सुद्धा बसायला जागा राहिली असते का? विचार करा. सामान्य आपण तर जाम झालो असतो. एकाला शुगरची गोळी, एकाला बीपीची आणायची, एकाचं हे संपलं, एकाचं ते संपलं, यातच आपल्याला बीपी वाढला असता. मग विचार करा, मरण चांगलं आहे का वाईट आहे? मृत्यू हा चांगला आहे, मृत्यू चांगला आहे, वाईट नाही. या लोकांचं प्रारब्ध संपलं की आपल्याला जायचं आहे. इथं कोणीच नाही राहणार, जायचं आहे, प्रत्येकाला जायचंय. बोलणाराही जाणार आहे, ऐकणारा जाणार आहे, कोणीच नाही. हो, प्रत्येकाला जायचं आहे, इथं कोणीच राहणार नाही. मृत्यू हा एक आणि बदल आहे, मृत्यू हा विचार आहे, मृत्यू ही प्रकृती आहे आणि त्यानुसार आपल्याला जायचं आहे. मृत्यूचे 3 प्रकार शास्त्रकार सांगतात. एक आहे नित्य मृत्यू, दुसरा आहे नैमित्तिक मृत्यू आणि तिसरा आहे महामृत्यू. नित्य मृत्यू दररोज आपण त्याला बरोबर घेऊन फिरतोय, पण आपण लक्षात घेत नाही. मरण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपल्या बरोबरच आहे, पण त्याला आपण आजमावत नाही, त्याचा कधी हिशेबातच घेत नाही. ज्ञानोबाचे शब्द आहे, सावली सरीसीच आहे. माऊली सांगतात, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत सावली कधी सोडून राहिली आपल्याला? कधी सोडते सावली? 24 तास आपल्या बरोबर सावली आहे. पण आपण कधी विचार केला का, मी आता कौतिक पाडेल, आता मळ्यात चाललोय 13व्याला, मोटरसायकलवर आता तुला पण जागा देतो, मागे बस, जाऊ आपण 13व्याला. कधी झालंय? बसमध्ये बसताना आपलं तिकीट काढताना कंडक्टर सावलीचं पण तिकीट काढा, जेवताना अजून एक ताट वाढा, आता सावलीला जायचंय, जमेल का? टेलरकडे गेलो, टेलर माझंही माप घ्या, सावलीचं माप घ्या. ज्ञानोबा सांगतात, तयाची थापावली बुद्धिजीवी, त्याला बुद्धिभ्रम झाला असं समाज बोलेल. सावली 24 तास आपल्या बरोबर आहे, पण आपण ती अनुभवात घेत नाही, आजमावत नाही. तसा मृत्यू आपल्या बरोबरही जन्माला आल्यापासून मरेपर्यंत, पण त्याचा कधी आपण विचार केला नाही. त्याला नित्य मृत्यू म्हणा. क्षणाक्षणाला आपलं आयुष्य घटत आहे, तो मृत्यू आहे. घडी घडी पल पल सुमीर घटत व्हावा. क्षणाक्षणाला आयुष्य घडतंय आपलं, क्षणाक्षणाला आपलं आयुष्य घडतंय, लक्षात येत नाही, पण ते घटल्याशिवाय राहत नाही.
आपल्या हातातले घड्याळ आहे, सेकंद काटा फिरताना दिसतोय, मिनिट काटा फिरताना दिसत नाही, पण थोडासा बारकाईने पाहिलं तर सरकताना दिसतो. पण तास काटा किती बारीक पाहिलं तर सरकताना दिसत नाही, पण 12 तासामध्ये एक राऊंड मारल्याशिवाय राहत नाही. तसं आपलं आयुष्य सरकताना दिसत नाही, संपताना दिसत नाही, पण क्षणाक्षणाने आपलं आयुष्य घटल्याशिवाय राहत नाही, मृत्यू आपल्या जवळ आल्याशिवाय राहत नाही, अशी अवस्था आहे. मृत्यू ही अवस्था आहे. आणि या पुढीतून प्राण जाताना कुणालाही वाटत नाही जावं मरावं असं कुणालाही वाटत नाही, पण ते आल्याशिवाय राहत नाही. एक प्रसंग बघा, श्रीमद भागवत कथा शुक्रदेवजी स्वामींनी राजा परीक्षितीला सांगितली. भागवत कथा 6 दिवस झाले राजा परीक्षितीचा शोकच गेला नाही. का? राजा परीक्षितीला कथा सांगण्याचं कारणच एक होतं की राजा परीक्षितीकडून एका साधूचा अपमान झाला आणि त्या साधू समाधीत असताना मेलेला सर्प त्या साधूच्या गळ्यात टाकला आणि साधूच्या मुलांनी पाहिलं की आपले वडील डोळे बंद करून समाधीत आहे आणि या राजाला उन्मत्तपणा आला. ज्ञानोबराय सांगता आठ्यो बीजन्वा अनस्मी कोण दिसते सदृश वैया यक्ष दास्यामी मोदिष्य. अरे स्वतःला श्रीमंत स्वतःला ज्ञानी सत्ताधारी समजू लागला, अड्डता आली, अभिमान आला आणि माझ्या तप करणाऱ्या निरागस बापाच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला. मी त्या राजाला शाप देतो की याच सर्पाचा पूर्वज जो तक्षक आहे तो दोष करून राजाला 7 दिवसामध्ये मरण प्राप्त होईल. तक्षक सर्प चावेल, वाघ वज्र विसर्ज हा वाणीरूपी वज्र मार. आणि हे राजा परीक्षितीला जेव्हा कळालं तेव्हा राजा परीक्षिती जंगलामध्ये निघून गेले आणि शुकदेवजी स्वामी त्यांना भागवत सांगण्याकरता आले. सर्प चावून मृत्यू येणार आहे, सर्प दंश होणं मृत्यू येणार आहे. राजा परीक्षितीला भागवत कथा सांगायला सुरुवात केली. श्रवणे परीक्षिती कथा सुरू झाली. 6 दिवस झाले आणि सहज त्याला म्हणला हलवणे खुंट आधी करावा बळकट. कथा आता 7 दिवसात संपणार आहे, पण राजाची भीती गेली की नाही पाहावा. तो कुबरायचं प्रमाण आहे. जी माता माऊली जात्यावर दळण दळत असेल, ती जर शहाणी असेल, हुशार असेल, अगोदर तो खुंट पहिला हलवून पाहते ढिला आहे का काय, पक्का आहे. जर ढिला असेल तर तो अंगावर येतो ओढल्यावर दात काढतो, त्यासाठी तो खुंट अगोदर ठोकून पाहावा लागतो. तसं हा ठोकून याला पाहावं काय आहे काय नाही. म्हणून राजा परीक्षितीला विचारलं, राजा अरे आता तुला भीती राहिली का, आता सर्प येईल का. राजा सांगतो हो ना, सर्प आला मला दोष केला तर. शुकदेवजी स्वामी विचार करता अजून भीती गेलेली नाही, त्याची भीती घालवण्यासाठी काय करावं. युक्ती केली आणि सांगितलं राजा तुला एक गोष्ट सांगतोय. आणि मग राजा परीक्षितीला गोष्ट सांगितली. राजा एक राजा होता तुझ्यासारखा, बर तो राजा जंगलामध्ये शिकारीला गेला, शिपाई बरोबर आहे, घनदाट अरण्य आहे, दिवस मावळण्याची वेळ आली. शिकार करता करता संध्याकाळी दिवस मावळताना त्यांना एक हरण दिसलं. हरणाचा पाठलाग राजा करू लागला. हरण पुढे पळतोय, राजा मागे शिपाई. पण योग असा घनदाट अरण्य असल्यामुळे त्या हरणाने हुलकावून दिली, चुकांडी दिली. हरण एकीकडे, राजा एकीकडे आणि शिपाई एकीकडे. शिपाई बहुसंख्य असल्यामुळे रस्ता काढत काढत जंगलातून बाहेर आले, अरण्यातून बाहेर आले. अरण्य त्याला म्हणतात ज्याच्यात आत गेल्यानंतर बाहेर निघण्याकरता रस्ता सापडत नाही, त्याला म्हणावं अरण्य. असं ते अरण्य घनदाट अरण्य. दिवस मावळला, अंधारी रात्र झाली. राजा एकटाच आहे, भीती वाटू लागली. हिंस्र पशूंच्या डरकाळ्या त्याला अंगावर आणि कानावर येऊ लागल्या. पावसाचे थेंब तुटणार अशी अवस्था आहे. कधीतरी एखादी वीज चमकते. घनदाट जंगल आहे, पाय ठेवायला सुद्धा काही कळत नाही. वीज चमकल्या, थोडस प्रकाश झाला की राजा पुढे सरकतोय. राजा विचार करतोय एवढ्या भीतीदायक वातावरणामध्ये बाहेर आपल्याला पडायचं आहे, पण आता बाहेर पडायचं कसं. दिवस उगेपर्यंत जीव वाचवला पाहिजे, काहीतरी प्रयत्न केले पाहिजे, पण तसं तर काही सोय दिसत नाही. निर्भीड असा अंधार आहे, घनदाट जंगल आहे, वीज चमकतंय, हिंस्र पशूंच्या डरकाळ्या ऐकायला येतात. प्राण वाचवण्यासाठी काहीतरी करावं म्हणून राजा प्रयत्न करू लागला, पण काही असफल ठरू लागला. हळूहळू वीज चमकल्या पुढे दिसतं म्हणून राजा पुढे जातो. काही अंतर गेला आणि एक मिनमिनता दिवा त्याला पेटलेला दिसला. जीवा दिसला आणि जीवा आला. दिवा दिसला, बरं वाटलं इथं काहीतरी अग्नी आहे, याचा अर्थ इथं कोणतरी माणूस असेल, कारण त्यालाही माहिती होतं. यत्र यत्र धूमः तत्र तत्र वन्यशास्त्रकार सांगतात जिथं धूर आहे त्या अर्थ तिथं काय आहे, अग्नी आहे. आणि पुढचं सूत्र त्याला माहिती आहे, जिथं जिथं धूर आहे तिथं तिथं अग्नी आहे, जिथं जिथं अग्नी तिथे तिथं माणूस आहे. कारण माणसाशिवाय पेटवायची कला दुसरं कोणाला कळालीच नाही. तेव्हा तिथं माणूस आहे कळेल, जावं तिथे. हळूहळू सरकत गेला. दूरवर काही अंतरावर एक झोपडी त्याला दिसली, पर्णकुटी. दुरून पाहिलं तर जीर्ण झालेली झोपडी आहे, त्याला 8-9 छिद्र पडलेले आहे. आणि त्या झोपडीजवळ गेल्या राजाला दुर्गंधी आली, असह्य होणारे दुर्गंधी. असह्य कधी दुर्गंधी कधी नाकाला झोपलेलीच नाही, एवढी दुर्गंधी आली. राजाने पदर लागला नाकाला. विचार करतो अरे एवढी दुर्गंधी जर या झोपडीत येते तर इथं जायचं कशाला.
कशाला जायचंय, आपण इथंच बरं आहे. पण हिंस्र पशूंच्या डरकाळ्या कानावाल्या कानाचा विचार करतोय, त्यापेक्षा दुर्गंधी सहन केलेली बरी. पण इथं प्राण तर वाचेल. हळूहळू राजा पुढे सरकला. त्या झोपडीच्या जवळ गेला तर दारातच जीर्ण झालेलं शरीर आणि एक म्हातारी आजी आहे. केस विस्कटलेले आहे, अंगावरचे वस्त्र सुद्धा मलिन झालेले आहे. तिला जास्त चालवत नसावं. त्या राजाने हात पाहिलं झोपडीत तर 9 छिद्र आहे झोपडीला. मांस टांगलेला आहे, दुर्गंधी येते. तिथंच ते मांस आहे आणि त्या म्हाताऱ्याला जास्त चालता येत नाही. तिथंच खाते, तिथंच ते आणि देहधर्म झोपडीतच करते. सर्व काही ते घाण आहे, दुर्गंधी आहे. राजाने पाहिलं, अरे मध्ये जाणं अयोग्य आहे, एवढी दुर्गंधी. पण बाहेर थांबावं तर जगायचं अशक्य आहे. एखादा प्राणी आला, पशु आला तर मारेल आपल्याला. दुर्गंधी सहन करू, पण आपण आज जाऊ. जवळ गेला. आजी, मी राजा आहे देशाचा. मग जंगलामध्ये भटकलोय, चुकलोय, मला रात्रभर विश्रांतीसाठी जागा द्यावी म्हणून मी तुमची विनंती करतोय. आजी नाही बोलते, बाबा नाही जमणार. हा विनवणी करू लागला. आजी काही करा, प्राण वाचवण्यासाठी फक्त रात्रभर जागा द्या. सकाळ झाली की माझ्या प्रवासाला मी लागेल. आजी सांगते, नाही बाबा, जो आला तो असाच बोलतो, रात्रभर जागा द्या आणि सकाळी जायचं नावच घेत नाही, त्यामुळे तुला देणार नाही जागा, जा बाबा जा. हा सांगतो, मी देशाचा राजा आहे, मला तुमच्या झोपडीचे काय असताय? अनेक महाल माझ्याकडे, राजधानीमध्ये अनेक मोठमोठे आणि महाल आहे माझ्याकडे. या फाटक्या तुटक्या झोपडीत राहायची काय गरज आहे मला? पण आता वेळ पडली म्हणून तुम्हाला विनंती करतोय, द्या जागा. आजी म्हणजे काही गोड बोलू नको, चालता हो. राजा सांगतो, आजी मी शपथ घेऊन सांगतो. काय सांगतो, मी राजा आहे, शपथ घेऊन सांगतो की सकाळ झाली की पंचवंश कालबाला तांबडं फुटलं, दिसू लागलं की मी रस्ता धरेल, तुमची झोपडी सोडून जाईल. विनंती करतोय, मी शपथ घेऊन सांगतो की मला सकाळी तुमच्या झोपडीचा आश्रय करणार नाही, निघून जाईल, मला जागा द्या. आज शपथ घेतल्या. आजी म्हणते, बघ बरं, हो आजी. आश्रय दिला. आज जाऊन पाहिलं तर झोपडीमध्ये दुर्गंधी येते. राजा रात्रभर कसा तरी राहिला, पण ती दुर्गंधी नाकात गेल्यानंतर त्या दुर्गंधीची सवय रात्रभर राजाला लागली. सकाळी राजाला मनामध्ये विचार आला, एवढा सुगंध येतोय, सुगंध राजवाड्यात सुद्धा नाहीये, आपली झोपडी सोडायलाच नको, एवढं चांगलं वातावरण आहे. त्या दुर्गंधीची सुगंध वाटू लागला. अतिपरिचय झाला, राजाला मोह झाला, झोपडी सोडूच नाही. दिवस उगवला. आजी सांगते, राजा चल आता रस्त्याला लाग. राजा विनवण्या करू लागला, आजी काही करा पण मला आता झोपडीत जाऊ देऊ नका, मी इथेच राहणार, आता जाणारच नाही. आजी त्याला सांगते, शपथ घेतली होती ना, तुझ्या राजधानी ना, अनेक राजवाडी आहे ना, जा ना तू. राजा सांगतो, जाऊ द्या, तिकडे आता पाणी फिरलंय, आता मी इथे जाणारच नाही, इथेच राहणार, मला आश्रय द्या, काही करा. राजा विनवण्या करू लागला, रडू लागला, हातापाया पडू लागला. आजी सांगते, बाबा जा. आजी सांगते, जा. जात नाही. शेवटी आजीने काठी घेतली आणि राजाला पिटाळून लावलं आणि मग झोपडीच्या बाहेर राजा कासावीस झाला, रडू लागला, दुःख करू लागला, बाहेर निघाला. राजा परीक्षितीला शुकदेवजी स्वामी सांगता, राजा कळालं तुला कसा होता राजा? राजा परीक्षित सांगतो, तो मूर्खाचा शिरोमणी राजा असेल. अरे रात्रभर जीव वाचवायला तुला झोपडीमध्ये आश्रय दिला, म्हाताऱ्या आजीनी शपथ घेतली होती ना, सकाळी लवकर जायचं निमूटपणे, पुढे तुला हाणून मारून काढावं लागलं. का राजा आहे का? मूर्ख राजा असेल. शुकदेवजी स्वामी सांगता, राजा कोणता राजा होता माहिती? म्हणजे कोणता राजा? अरे दुसरा तिसरा नाही, तूच. राजा परीक्षित, हा तूच आहे. म्हणे कसं काय? अरे 9 छिद्र असलेले झोपडी तुला मिळाली. 9 छिद्र आहे, प्रत्येकाच्या शरीराला छिद्र किती आहे? 9 छिद्रे समाकिरणे शरीरे पवनस्थिती चित्रम पत्रम स्थितिर्मह. आपल्या शरीराला 9 छिद्र आहे. म्हणून संत मंडळी देवाला भांडतात, देवा कानोबा तुझी घोंगडी चांगली, आमासिका दिली वांगुले रे. अरे स्वतःला कशी घेतली? स्वगत सच्चिदानंद मिळवणे, शुद्ध सत्वगुणी विणले रे, षड्गुण गोंडे रत्तजडित श्याम सुंदर तुझं शोभले रे. कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हाला कशी दिली? नवा ठाई फाटून गेली, ती तू आम्हाशी दिली रे. रक्त रेत दुर्गंधी नरक मोताने भरली रे, कानोबा तुझी घोंगडी चांगली. ही झोपडी आम्हाला दिली देवा. ही कशी भेटलीये? 9 छिद्र असलेले शरीर आहे, यातून या एकाही छिद्रातून सुगंध येत नाही. त्या झोपडीच्या एकाही छिद्रातून सुगंध येत नाही. आपण डोळा बघा, डोळ्याला येतं ते चिपड, पण त्या औषधात वापरतात. कानाला येतो तो मळ, नावच मळ आहे. नाकाला येतो तो शेंबूळ, तोंडाला येते ती लाळ. कोणतं पवित्र आहे? हे आदद्वार आहे. ऐका नाही, हे वरचे द्वार आहे. आदद्वाराचा जर विचार केला तर कठीणच आहे. एकही दुर्गंध सुगंध देणारं हे झोपडीचं ठिकाण नाही. पण ही जीर्ण असलेली, याच्यातच मांस आहे,
याच्यातच मल आहे, याच्याच रक्त आहे, याच्याच रेत आहे, याच्यातच मूत्र आहे, सर्व दुर्गंधयुक्त ही झोपडी. आणि या झोपडीमध्ये जीव रूपी राजा आलाय. काही दिवस राहिला, आता याने बाहेर निघायला पाहिजे. झोपडी जीर्ण झाली, त्याचं येण्याचं सकाळ झाली, प्रारब्ध संपलं की त्याने सोडून जायला पाहिजे तयारीने, पण तो जात नाही. आणि तो म्हणतो नाही नाही, ही झोपडी चांगली, हीच झोपडी चांगली. शेवटी ती काळ रूपी म्हातारी हातात काठी घेते आणि त्याला मारते, मारिती, तोडीती, जोडीती, निष्ठूर यमाचे किंकर बहुसा अशी अवस्था आहे. म्हणजे आपण जे आलो या शरीररूपी झोपडीमध्ये, हा जीवात्मा, याला जायचं आहे. एक ना एक दिवस जाणार आहे. हे कायम नाही, कारण याचे धर्म वेगळे आहे. जीवाचा धर्म वेगळा आणि देहाचा धर्म वेगळा आहे. या शरीराचे धर्म असे आहे, अस्ति जायते वर्तते विपरीत अपक्षयते विनश्यते, सहा विकार शरीराच्या ठिकाणी. आणि यातला जीवात्मा कसा आहे, नो अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्य माने शरीरे. हा नित्य आहे, शाश्वत आहे, न मरणारा आहे, न नासका आहे. आणि शरीर नासका आहे, जाणार. याचे 2-3 प्रकार आहेत या शरीराचे. चाललं तर 3 चिमटा राख होते, मातीत पुरलं तर याची माती होते, उघड्यावर पडलं तर पशु पक्षी खाऊन विष्टा होते. यापेक्षा 4था प्रकार या शरीराचा होतच नाही. असे शरीर आहे, हे जाणार आहे. तेव्हा शरीर जर जाणार असेल तर आपण या पद्धतीने मृत्यूला सामोरं गेलं पाहिजे, मृत्यूला समजून घेतलं पाहिजे, मृत्यूला संस्कार सोहळा म्हणून आपण सांभाळलं पाहिजे. आणि जर आपण तो विचार केला तर गेलेल्या व्यक्तीबद्दल आपण खेद करणार नाही. आणि आपण सुद्धा जीवन सुसंस्कृतपणाने आपल्या मृत्यूला समोर जाण्यासाठी समजून घेऊ. आपण समजून घेतो, मृत्यूला समजून घेतलं पाहिजे. काय असतं मृत्यूला समजून घेण्यासाठी? काय, एखाद्या गोष्टीकडे पाहत असताना 2 प्रकाराने पाहिलं जातं. एक तर आपण पाहताना आपण तिच्याकडे समजावण्याचा प्रयत्न करावा. जर तिला आपण शक्तीने समजू शकलो नाही, ती युक्तीने समजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 2 प्रकार आहेत, शक्ती आणि युक्ती. कसं? जर आपण परिस्थितीला सुधारता नाही आलो तर आपण मनस्थिती सुधारली पाहिजे. परिस्थिती नाही सुधारता आली तर मनस्थिती माणसाने विचार सुधारला पाहिजे ना. काय झालं, दिवाळीचा सण आहे आणि दिवाळीच्या सणाच्या दिवस संध्याकाळी आपल्याकडे फटाके फोडतात. एक रामू नावाचा पोरगा फटाके फोडतो. तो अंगणात जातो, माती गोळा करतो, फटाका उभा करतो, आणि पेटवतो, आवाज येतो. त्याच्या शेजारी भिंतीला भिंत त्याचा भाऊ आहे श्याम. त्याची परिस्थिती वडिलांची गरिबीची असल्यामुळे त्यांनी काही फटाके आणले नाही, पण तो श्यामू त्या रामूकडे पाहतो, रडतोय. हा त्याच्या अंगणात आहे, हा फटाके फोडतो, हाही याच्या अंगणात त्याच्याकडे पाहून रडतोय. रामू फटाके फोडतो, फटाका वाजला की आनंदाने उड्या मारतो, आणि श्यामू त्याने उडी मारली का अजून याच्या डोळ्याला पाणी येतं आणि मुंतकी देऊन रडतोय. ते रस्त्याने चालतात. चालल्यानंतर पाहिलं, विचारलं, श्यामू का रडतो रे? त्याने सांगितलं, बघा ना, तो राम फटाके फोडतोय म्हणून मला रडू येतोय. मग का रडतोय? तू आण ना फटाके, पैसे नाही, वडिलांनी आणले नाही, परिस्थिती नाही, त्यामुळे मला रडू येतोय. मी विचार केला, याची आपण आता या स्थितीला परिस्थिती सुधरू शकत नाही, पण याची मनस्थितीने याला समजावू शकतो. त्याला सांगितलं, एक काम कर, घरात ये. त्याला घरात घेतलं. श्यामू म्हणे काय? रामू काय करतो? म्हणे फटाका घेतो. बरं, मग अंगणात जातो, मोठ्याहून खाली उतरतो. बरं, अशी माती गोळा करतो. बरं, पुढे काय करतो? श्यामू सांगतो, महाराज माती गोळा केली की तो फटाका त्या मातीत उभा करतो. बरं, उभा केल्यावर त्याची वात काढतो. वात काढली की आग पेटी, काडी पेटी घेतो, माचीस घेतो किंवा अगरबत्ती घेतो आणि त्या फटाक्याच्या वातीला लावतो. होतं काय? वातीला फटाका वात पेटली, पेटत 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 ती त्या फटाक्यापर्यंत येते. जोरात असा ठॉ असा आवाज होतो. आवाज होतो. मी त्याला विचारलं, का रे, रामूने फटाका फोडल्यानंतर त्याला आवाज होतो, तेवढाच तुला बी आवाज येतो की कमी येतो? त्याने केवढा फोडला तेवढा त्याला आवाज, तेवढा शेजारी असले मलाही तेवढाच आवाज येतो. एक काम कर, घरात जा, एक गोधडी घे, चौपदरी घडी कर आणि खाली टाक आणि त्याच्यावर मांडी घालून बस, डोळे बंद कर आणि एक विचार कर, फटाके माझेच आहे, मी रामूला गडी म्हणून फोडायला ठेवलं. परिस्थिती सुधारता नाही आली तरी चाल, माणसाला मनस्थितीने माणूस सुधारू शकतो, ही अशी अवस्था आहे. तसं मरणाला समजून गेलं पाहिजे. आपण विकृत मरणे न जाता आपण प्रकृतीच्या प्रमाणे जर मृत्यू येणार असेल तर आपण त्याची संस्कृती केली पाहिजे. नित्य मृत्यू दररोज मरणाला घेऊन जातोय. दुसरा मृत्यू आहे महामृत्यू, नैमित्तिक मृत्यू. निमित्त साधून येणाऱ्या अपघात होणं, एखादं आणि भूकंपासारखं काही होणं, सुनामीच्या लाटा येणं, अनेक जीवांचा बळी जाणं, त्याला नैमित्तिक मृत्यू म्हणतात. आणि तिसरा आहे महामृत्यू. तो महामृत्यू म्हणजे मरण येईल तेव्हा येईल. गाडी 10 वाजेला आहे ना, आम्ही 9:30लाच आमची वळपटी घेऊन बस स्टॉपला हजर, येईल तेव्हा येईल.
याला म्हणतात महामृत्यू प्राप्त गुण. आणि हा सज्जनाला समाजसेवा करणाऱ्या, समाज आणि भगवत साधना करणाऱ्या भगवत भक्ताला हा महामृत्यू प्राप्त होतो. हा महामृत्यू आपण प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. काय महामृत्यू आहे? फक्त मनाची स्थिती अशी आली पाहिजे की शरीर जाणार आहे आणि मी मरणारच आहे, जेव्हा येईल तेव्हा येईल, आता कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, या अवस्थेवर येणं याला म्हणतात महामृत्यू. असा महामृत्यू प्राप्त करण्यासाठी प्रयत्नाने केलं पाहिजे. मग काय करायचं? क्षणोक्षण हाची करावा विचार, करावा या पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आपण सावध राहावं, आपल्या वाट्याला आलेलं स्वकर्म करावं, स्वकर्म करत भगवत साधना करावी. म्हणजे आपलं कर्तृत्व करून भगवत साधना करून आपल्याला कर्म करून आणि साधना करत करत आपला मृत्यू सुद्धा आपल्याला गोड करता येईल, आपला अंतकाळ आपल्याला गोड करता येईल. याकरता आपण या पद्धतीने चाललं पाहिजे. ज्ञानोबराय सांगतात, ज्यांच्या निमित्ताने आपण हे आलोय त्यांच्या निमित्ताने विचार केला तर मुलांचं पाठीमाग त्यांचं कर्तव्य हेच आहे की आपणही त्यांच्या पावलावर पाऊल देऊन चालणं. त्यांनी जशी समाजामध्ये प्रतिष्ठा सांभाळली, जे समाजामध्ये नाव लौकिक केलं, स्वकर्म केलं, शिक्षण घेतलं, संस्कार घेतले, त्याच पद्धतीने पाठीमाग त्या पद्धतीने चालणं आणि आई वडिलांचं नाव वाढवणं. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांची. झालंय ना, वाढवी महत्व वडिलांची. या पद्धतीने आपण जीवन जगण्याची कला आहे ती शिकली पाहिजे. दुःख न करता व्यक्ती जाणार आहे, कुटुंबाने ते गेल्यानंतर न रडता आपण आपण सर्वांनी आणि आपल्या वाट्याला स्वकर्म करत भगवंताने दिलेली शिवाय हा म्हणून आपल्या जीवनाचं उज्ज्वलता, सुसंस्कारितपणा जीवन जगून, सुखमय जीवन जगून आणि आपण आपला अंतकाळ गोड करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्यांच्या निमित्ताने आलो कैलासवासी गुलाब महारू आहिरे भाऊंच्या गंधमुक्तीच्या आता 13व्या या उपक्रमासाठी, कार्यक्रमासाठी आपण हजर झालो, तेव्हा भगवान परमात्मा त्यांना आपल्या स्वरूपाजवळ, आपल्या चरणाजवळ जागा देऊन त्यांच्या पाठीमध्ये असलेले हे कुटुंब आहे त्यांना या दुःखातून सावरण्याकरता भगवान यश देव, धैर्य देव, शक्ती देव आणि त्यांचा आनंदाचा प्रवास सुखकर हो ही त्यांना भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली अर्पण करतो. ज्ञानोबरायांच्या या ओवीनुसार आणि सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पित्री त्या सेवेशी गेला आणि या ठिकाणी सेवा करण्याचा योग आला, तेव्हा सेवा प्रभूचरणी समर्पण करून सेवेला पूर्णविराम. कुंडली गवर्ध हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडली कटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जीवांचील तो तेला हो प्राणिजात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळे भेट तया भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलतेने अर्णव पियुषांचे, चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्व हे सदा सज्जना स्वेरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोके, वैजुवादिपुरुके अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये, दृष्टादृष्टविजय व्हावे जे, एक म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान कसावो, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरे ज्ञानदेव, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती.